सादर करीत आहे श्यामची आई. रात्र 42वी. आईचे स्मृतिश्राद्ध. नमस्कार श्रोतेहो. आजपर्यंत आपण श्यामची आई या पुस्तकातील सर्व कथा ऐकल्या व पाहिल्या. आज आपण श्यामच्या आईमधील शेवटची कथा आईचे स्मृतिश्राद्ध पाहणार आहोत. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. गड्यांनो, आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशामध्ये स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे. माझ्या आईवर बाया माणसांचे प्रेम होतेच, परंतु पशुपक्ष्यांचेही होते. मोऱ्या गाईवर आईचे व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते हे मी तुम्हाला मागे सांगितलेच आहे. आता मांजरीची गोष्ट सांगावयाची. मागे मी या मांजरीचा उल्लेख केला होता. तिचे नाव मथी. मथी आईची फार आवडती. आईच्या पानाजवळ जेवावयाची. इतरांनी घातलेला भात ती खात नसे. तिला फक्त आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवायला येईल. आईकडचेच अन्न तिला गोड वाटत असे. मथी नेहमी आईच्या भोवती असायची. आई शौचास गेली, विहिरीवर गेली तरी मथी तिच्याबरोबर जायची. आईच्या पायात शेपटीचे फळकारे देत नाचायची. त्या मांजरीची आईवर फारच माया होती. आईचा तिला अतोनात लळा लागला होता. आईचे आजारपण जसे वाढत चालले तशी मथीची नीट खात पितनाशी झाली. तिला वाईट वाटत होते, पण ते प्राणी काय बोलणार ते. आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना. इतरांनी दुधाचा, दह्याचा, तुपाचा भात घातला तरी ती 2 शिते खाई व निघून जाई. आईने नुसता भात घातला तरी तिला दूध तूप भरपूर मिळत असे, परंतु इतरांच्या दुधातुपात तिला रस वाटत नसे, कारण तिची आईवर खूप माया होती ना. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करीत होती. मूक जनावर ते, पण तिलासुद्धा कळत होतं की आपली मालकीण गेली म्हणून. जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला. तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कोणी नेली असे वाटत होते. त्या दिवसापासून मथीने अन्नपाण्यात स्पर्श केला नाही. आई ज्या खोलीमध्ये मेली तेथे आम्ही 10 दिवस मृतात्म्यासाठी दूध पाणी ठेवत असू. तशी पद्धत आहे, परंतु मथी त्या दुधास देखील शिवली नाही. आई मेली त्याच खोलीत बसून राहिली. म्याव म्याव म्हणून हाकही ती मारीनाशी झाली. तिने अनशन व्रत व मौन व्रत जणू घेतले. 3ऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडला त्याच ठिकाणी मथीने, त्या मांजरीने प्राण सोडले. बघा, मुक्या प्राण्यांनाही समजतं किती अतोनात प्रेम होतं बघा त्या मांजरीचं. माझ्या आईची मांजरी आई पाठोपाठ गेली. माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विस्मय वाटले. आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम माझ्या आईवर किती अधिक होते. आमच्या प्रेमाची आम्हाला लाज वाटली. मी मनात म्हटले, आई, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडाने म्हणू ग. या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही. मित्रांनो, अशी माझी आई होती. जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते हो. माझ्या आईनेच मला सारे दिले. माझ्यात जे चांगले आहे, जे पवित्र आहे, ते सारे तिचेच आहे. माझी आई गेली, परंतु भारत मातेच्या सेवेसाठी ती मला तयार करून गेली. एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर भोसकून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली. माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीस. माझ्या मोहात तू सापडला आहेस. तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते. माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दिसले असेल. हो, श्याम माझ्या मोहात गुरफटेल, फक्त माझीच
या 3.5 हात देहाचीच पूजा करीत बसेल असे तिला वाटले असेल. इतर बंधू भगिनींची सेवा करावयास तो जाणार नाही. तो मातृमोहाने स्वातंत्र्य युद्धात पडणार नाही म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल का? सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत. एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत. यासाठी माझी आई, दत्तूची आई, ती माझीच आई. गोविंदाची आई, ती पण माझीच आई. वसंतरावाची आई, ती पण माझीच आई. कृष्णाची आई, ती पण माझीच आई आहे हो. सुभानाची आई, ती माझीच आई. साऱ्या माझ्या आया आहेत हो. माझ्या आईने जे पाहण्यासाठी मला दिव्यदृष्टी दिली व ही दिव्यदृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरझिरीत देहमय पडदाही दूर केला. त्या आईची थोरवी मी कोटवर वर्णू. हे ओठ माझे असमर्थ आहेत. ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्यबुद्धी, ती सोशिकता, ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट हो. एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्पशक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथीमाऊप्रमाणे माझेही सोने हो. माझ्या आईचे सोने झाले आणि तिच्या श्यामचेही हो. श्रोते हो, इथे कथा संपली. श्यामला केवढे तरी वाईट वाटले आहे कारण त्याची आई गेली. श्याम आणि श्यामची आई या दोघांचे एकमेकांवरचे निस्सीम प्रेम आपण या कथेत पाहिले. पूर्ण 42 रात्री आपण पाहिल्या. श्रोते हो, तुम्हाला या कथा आवडल्याच असतील. श्रोते हो, या कथा तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या नातवंडांना जरूर वाचावयास द्या आणि वाचून दाखवा. कारण या कथांमध्ये जे काही लिहिलेले आहे, कोकणातलं सगळं निसर्गरम्य वातावरण आहे, श्याम कसा वागतो आहे, लहानपणापासून त्याची आई त्याच्यावर कसे संस्कार करीत आहे, हे सर्व आपल्या पिढीला, आपल्या पिढीतून दुसऱ्या पिढीकडे आणि दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीकडे हे संस्कार जाऊ द्यात आणि सर्वांना चांगलं वळण लागू द्यात. श्यामसारखे सर्व श्याम बनू देत. निदान श्यामचे थोडे तरी गुण प्रत्येकामध्ये येऊ देत. हीच माझी कळकळीची प्रार्थना आहे. श्रोते हो, माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा आणि श्यामच्या आईचं हे पुस्तक, या कथेचं संपूर्ण भाग संपलेला आहे. धन्यवाद माझ्या कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल. तुम्हीही वाचा, अनेकांना वाचायला द्या व परत परत वाचा, म्हणजे सगळ्यांपर्यंत या श्यामच्या कथा पोचतील आणि खरोखरच सर्वांवर चांगले संस्कार होतील. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.